श्री स्वामी समर्थ. मेष राशी 13 ते 19 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कसं चाललंय? हा नवीन आठवडा तुमच्यासाठी नक्की काय खास घेऊन येतोय? तुमच्या मेहनतीला आता योग्य फळ मिळणार आहे का, की अजून थोडा संघर्ष बाकी आहे? कामाच्या ठिकाणी येणाऱ्या नवीन संधी तुम्हाला पुढे नेतील का, की थोडा गोंधळ वाढवतील? पैशांच्या बाबतीत हातात टिकाव लागणार आहे का, की खर्च अनावर होणार आहे? नात्यांमध्ये प्रेम वाढणार का, की एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून गैरसमज होणार आहेत? चला तर मग पाहूया मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आठवडा थोडा रोलर कोस्टर सारखा असणार आहे बरं का. कधी जबरदस्त एनर्जी तर कधी थोडं टेन्शन, पण शेवटी गेम तुमच्याच बाजूने फिरणार आहे. हा आठवडा म्हणजे एकदम मूड स्विंगचा पॅकेज आहे. कधी तुम्ही खूप मोटिवेटेड असाल, काहीतरी मोठं करायचं असं वाटेल, तर कधी अचानक काहीही करायची इच्छा नाही असंही वाटू शकतं. पण काळजी करू नका, हे सगळं तात्पुरतं आहे. तुमचं मन खूप वेगाने चालणार आहे. एक विचार संपायच्या आत दुसरा सुरू. काही जुन्या गोष्टी डोक्यात येतील, कदाचित एखादी जुनी आठवण किंवा एखादं अपूर्ण काम, पण याच गोष्टी तुम्हाला पुन्हा ट्रॅकवर आणतील. या आठवड्यात तुम्हाला स्वतःकडे थोडं जास्त लक्ष द्यायची गरज आहे. लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्हाला काय योग्य वाटतंय ते करा. एखाद्या गोष्टीचा ओव्हरथिंकिंग करू नका. थोडं रिलॅक्स व्हा, सगळं हळूहळू सेट होईल. आठवड्याच्या शेवटी मात्र एकदम पॉझिटिव्ह वाइब येईल. एखादी गुड न्यूज, एखादा प्लॅन किंवा कुठे फिरायला जायची संधी मिळेल. मूड फ्रेश होणार हे नक्की. व्यवसाय आणि करिअर. कामाच्या बाबतीत सुरुवातीला थोडं प्रेशर जाणवेल. बॉस थोडं जास्तच काम देऊ शकतात किंवा एखादं काम डोक्यावर येऊन बसू शकतं. पण तुमच्यात ती दम आहे, तुम्ही ते निभावून नेणारच. सहकाऱ्यांशी जरा सांभाळून वागा. छोट्या गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतो. मी बरोबरच आहे, हा ॲटिट्यूड थोडा साईडला ठेवा. टीमवर्कवर फोकस करा. ज्यांचा स्वतःचा बिझनेस आहे त्यांना या आठवड्यात नवीन आयडिया सुचतील. एखादा छोटा चेंज किंवा नवीन प्लॅन फायदेशीर ठरू शकतो, पण लगेच मोठा रिस्क घेऊ नका. आठवड्याच्या शेवटी एखादी संधी अचानक समोर येईल. कदाचित नवीन प्रोजेक्ट, पार्टनरशिप किंवा काहीतरी एक्स्ट्रा इन्कमचं साधन. लक्ष ठेवा. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जसं येतंय तसं जातंय अशी परिस्थिती होऊ शकते. इन्कम आहे, पण खर्च पण थांबत नाहीये. ऑनलाईन शॉपिंग, फिरणं, खाणं-पिणं यावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. थोडं कंट्रोल ठेवा, नाहीतर महिन्याच्या शेवटी हात रिकामे वाटतील. कोणाला पैसे उधार देताना दोनदा विचार करा. परत मिळतील का नाही याची खात्री करा. तसेच मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. आठवड्याच्या शेवटी मात्र एखादी छोटी आर्थिक मदत किंवा अचानक पैसा मिळू शकतो, ज्यामुळे थोडा दिलासा मिळेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा एकदम फिल्मी असणार आहे. कधी खूप प्रेम, कधी थोडेफार वाद, पण शेवटी सगळं ठीक होणार. ज्यांचं रिलेशन चालू आहे त्यांनी जरा पार्टनरला वेळ द्या. त्यांना काय वाटतंय ते समजून घ्या. छोट्या गोष्टीवरून भांडणं टाळा. सिंगल लोकांसाठी तर मस्त चान्स आहे. एखादी नवीन ओळख होऊ शकते जी पुढे काहीतरी खास बनू शकते. पण लगेच सिरियस होऊ नका. थोडा वेळ द्या. विवाहित लोकांसाठी आठवड्याच्या शेवटी छान वेळ मिळेल. एकत्र फिरायला जाणं, बाहेर जेवायला जाणं यामुळे नात्यात पुन्हा गोडवा येईल. कौटुंबिक जीवन. घरातला माहोल बराच ठीक राहील. सुरुवातीला थोडंफार टेन्शन असू शकतं, पण नंतर सगळं नॉर्मल होईल. घरच्यांशी जरा जास्त वेळ घालवा. त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांचे विचार ऐका. एखाद्या गोष्टीवरून मतभेद झाले तरी शांतपणे सॉल्व्ह करा. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या आठवड्यात खूप कामी येईल. त्यांचा ऐका. तुम्हाला योग्य दिशा मिळेल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत एखादा छोटा कार्यक्रम किंवा गेट टुगेदर होऊ शकतो. एकदम पॉझिटिव्ह व्हाइब येईल. आरोग्य. आरोग्याबाबतीत जरा लक्ष देणं गरजेचं आहे. कामाचा ताण आणि मानसिक टेन्शन यामुळे थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण घ्या, नाहीतर चिडचिड वाढेल. डोकं शांत ठेवण्यासाठी थोडं मेडिटेशन किंवा चालायला जाणं फायदेशीर ठरेल. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. बाहेरचं जंक फूड कमी करा. पोटाच्या तक्रारी होऊ शकतात. पाणी भरपूर प्या आणि थोडा व्यायाम करा. शरीर फिट ठेवलं तर मन पण फ्रेश राहील. उपाय. ओम हनुमते नमः हा मंत्र रोज 11 वेळा म्हणा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. गरजू व्यक्तीला काहीतरी मदत करा. एकूण हा आठवडा तुम्हाला सांगतोय, जरा शांत रहा, पण थांबू नका. सगळं तुमच्या फेवरमध्ये वळणार आहे. फक्त थोडा संयम ठेवा. मेष राशीच्या मंडळींसाठी हा आठवडा एकदम मिश्र पण शेवटी पॉझिटिव्ह रिझल्ट देणारा आहे. सुरुवातीला थोडं टेन्शन, कामाचा ताण, मनात गोंधळ असं सगळं जाणवेल. पण जसं जसं आठवडा पुढे जाईल तसं तसं चित्र तुमच्या बाजूने फिरायला लागेल. या आठवड्यात तुम्हाला एक गोष्ट नक्की शिकायला मिळेल.
घाई नको आणि जास्त विचारही नको. काही गोष्टी लगेच घडणार नाहीत, पण त्याचा अर्थ वाईट नाही. योग्य वेळ येताच त्या गोष्टी तुमच्यासाठीच सेट होतील. कामधंदा आणि पैशांच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल, पण मोठं नुकसान होणार नाही. रिलेशनशिपमध्ये थोडेफार अपडाऊन येतील, पण शेवटी समजूतदारपणामुळे सगळं नीट होईल. कुटुंबाचा सपोर्ट मिळेल, हे तुमच्यासाठी मोठं प्लस पॉइंट असेल. आरोग्याच्या बाबतीत फक्त एक लक्षात ठेवा, स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. थोडा आराम, थोडं स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर हा आठवडा तुम्हाला सांगतोय, थोडं शांत रहा, पण पुढे चालत रहा. अतिविचार सोडा आणि योग्य निर्णय घ्या. आठवड्याच्या शेवटी काहीतरी चांगलं घडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढेल. शेवटी एकच, तुमचं नशीब तुमच्या मेहनतीसोबत आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. जास्त विचार करू नका, जास्त टेन्शन घेऊ नका. जे आहे ते एन्जॉय करा आणि पुढे चालत रहा. लक्षात ठेवा, तुमच्यात दम आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.